इमर्जन्सी मेडिसिनची जी डेव्हलपमेंट असते आता ह्याच्यामध्ये किंवा गिर्यारोहण असेल किंवा ह्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी एकत्र कराव्या लागतात. जगभरात आता फिरणं झालेलं आहे, म्हणजे म्हणल्याप्रमाणे वेगवेगळ्या भागामध्ये व्याख्यानं झालेली आहेत. ह्याच्यासाठी कंटिन्युअस रिसर्च करावा लागतो, त्याच्याशिवाय पेशंटही बघावं लागतात. नवीन गोष्टी शिकायच्या असतील त्याला भरपूर टाइम द्यावा लागतो. त्यासाठी कुटुंबियाची फार गरज असते. तर ह्या सर्व गोष्टीमध्ये माझ्या आई वडिलांनी मला सपोर्ट केला आहेच. मला प्रामुख्याने मला उल्लेख करावा वाटतं की माझी पत्नी दीपाली गोरे हिचाही मला जबरदस्त सपोर्ट राहिलेला आहे या सर्व गोष्टीमध्ये. आणि त्याच्यानंतर माझा मुलगा, तसेच माझे बाकीचे जे नातेवाईक आहेत, मामा आमचे बाळासाहेब फासे, ते ऑलवेज एनकरेजिंग. ही वॉज, म्हणजे ते आमच्या ह्याच्यामधले पहिले क्लास 1 अधिकारी, ते देखील या ठिकाणी आलेले. हे सगळे एक म्हणजे इन्स्पायरिंग आणि मोटिवेटिंग लोक आजूबाजूला असले पाहिजे. आणि हे तेव्हाच असतं जेव्हा कुटुंब व्यवस्था आपली सशक्त असते. प्रत्येक नातं आपण समजून घेतो आणि त्याला घेऊन आपण पुढे देत जातो. आणि सगळ्यात शेवटी मला एकच सांगायचंय, तुम्ही सगळं करा, तुम्ही लाईफ करा, सगळे तुमचं काम करा, पण एक छंद जोपासा. कुठला पण छंद असू शकतो. मला गिर्यारोहणाचा छंद आहे, मी ते करतो. तुम्हाला गाणं म्हणायचा शौक असेल तर ते करा. असे शौक करा की जे तुम्ही 4 चौघात सांगू शकता. बरोबर आहे. बरं, हा, असे शौक करा. आणि त्याच्यामध्ये कसं आहे ना की आपल्याला कसं असतं ना की आपण लोकांना म्हणतो आपण दारू पित, काही लोक दारू पितात, काही लोक सिगरेट पितात. काय होतं त्याच्याने, ब्रेनमध्ये एक डोपामिन सिक्रेट होतं, त्याच्याने फील गुड वाटतं. माणूस त्या अल्कोहोलला किंवा सिगरेटला ऍडिक्ट नसतो. ते जे फील गुड डोपामिन हार्मोन डोक्यामध्ये सिक्रेट केलेलं असतं ना, त्याला तो ऍडिक्ट असतो. पण ते डोपामिन आपण एक्सरसाइज करून मिळवायचं का, अल्कोहोल पिऊन करायचं, किंवा निसर्गापाशी जाऊन म्हणायचं का, स्वतः गाणं मिळून मिळवायचं, ते आपला डोपामिनचा सेट पॉईंट तुम्ही ठरवा. मला असं वाटतं तू हेल्दी असला पाहिजे, चांगला हॉबी आपण क्रिएट केला पाहिजे, एक्सरसाइज केला पाहिजे, आणि अशा गोष्टीपासून दूर राहिलं पाहिजे आणि निरोगी राहिलं पाहिजे त्याच्यामध्ये. त्यामुळेच मी सांगतो 1984 ला मी सुदृढ बालकच होतो आणि आता 44-45 वर्षी मी सुदृढ बालक आहे. तुम्ही पण असंच राहा अशी मी एक इच्छा व्यक्त करतो. आणि या संपूर्ण कार्यक्रमाला आपण एवढ्या मोठ्या म्हणजे संख्येने या ठिकाणी आलात, भरभरून प्रतिसाद दिलात, याविषयी तुमच्या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो. आणि यातून एक नवीन उर्मी घेऊन मी अजून काही नव्या गोष्टी करेल याची मी तुम्हाला ग्वाही देतो आणि माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अत्यंत प्रेरक